गुड मॉर्निंग गाईज. लास्ट सेमिस्टरमध्ये आपण बघितलं मायक्रो प्रोसेसर अँड इट्स ॲप्लिकेशन. हे बघितलं. आपल्याला सिलेबसला जो आपल्याला पेपर होता तो पेपर नंबर होता पेपर नंबर 8, राईट. तर आता आपल्याला बघायचं आहे पेपर नंबर 9. तो आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर इंटेल 8051. लास्ट टाईम आपण बघितलं मायक्रो प्रोसेसर 8085 आणि 8255 IC बघितली. PPI म्हणजे प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेस IC, राईट. आता बघायचं आहे आपल्याला इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर इंटेल 8051. ओके. तर त्याचं बघूया आपण काय काय आहे. क्रेडिट किती आहे? क्रेडिट 2 आहे. पिरियड 45 आणि मॅक्झिमम किती मार्काला आहे? 50 मार्काला. आता कोर्स, आता याच्या अगोदरचा कोर्स म्हणजे प्री रिक्विसाईट. तर ते काय आहे आपलं मायक्रो प्रोसेसर अँड इट्स ॲप्लिकेशन. हे जे मायक्रो प्रोसेसर आहे कसं वर्क करतं, काय करतं, हे सगळं तुम्ही काय करायचं ते लक्षात ठेवायचं. ओके. आता लक्षात ठेवल्यानंतरच तुम्हाला ती मायक्रो कंट्रोलर कळेल. कारण मायक्रो प्रोसेसर हे बेसिक आहे मायक्रो कंट्रोलर कळण्यासाठी. त्याच्यासाठी मायक्रो प्रोसेसरचा अभ्यास अगोदर करून घ्या, त्याचं रिव्हिजन मारा. ओके. आता बघूया याच्यामध्ये कोर्स ऑब्जेक्टिव्हमध्ये काय. याच्यामध्ये पहिलं आहे टू इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड स्टडी ऑफ इंटेल 8051. आता याच्यामध्ये आपल्या मायक्रो कंट्रोलरच्या कन्सेप्ट बघणार आहोत आणि 8051 जो आहे इंटेलनी मॅन्युफॅक्चर केलेला कंट्रोलर त्याच्याबद्दल माहिती मिळाली. नंतर टू स्टडी इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ 8051. त्याचं मेमरी ऑर्गनायझेशन काय आहे सगळं इंटरनल ते आपल्याला बघायचं आहे. नंतर आहे टू स्टडी इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051 अँड ALP. आता याच्यामध्ये काय याचे इन्स्ट्रक्शन सेट बघायचे 8051च्या, जसं आपण मायक्रो प्रोसेसर 8085च्या बघितलं. ओके. आणि असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंगच्या इन्स्ट्रक्शन पण करायच्यात. म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंगमध्ये पण प्रोग्राम करायचे जसं आपण 8085ला केलं तसं. ओके. नंतर बघूया आता कोर्स आउटकम काय याच्यामध्ये. नॉलेज ऑफ इंटरनल आर्किटेक्चर ऑफ 8051 अँड फंक्शन ऑफ इच ब्लॉक. याच्यामध्ये काय इंटरनल आर्किटेक्चर बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051 अँड ALP स्किल हे सगळं आपल्याला येणार आहे नंतर. म्हणजे ते सगळं 8051 शिकल्यानंतर. आणि नंतर नॉलेज ऑफ स्पेशल फंक्शन रजिस्टर SFRs म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टर आणि टायमर अँड इंटरप्ट्स ऑफ 8051. ओके. आता पहिलं युनिट बघूया आता आपण. तर पहिल्या युनिटमध्ये काय ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर. पहिल्या युनिटचं नाव आहे मायक्रो कंट्रोलर इंटेल 8051. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर. दुसरा पॉईंट कंपॅरिझन बिटवीन मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. नंतर पिन डायग्राम आहे. नंतर फीचर्स ऑफ 8051 आहे. नंतर फंक्शनल पिन डायग्राम. नंतर त्याचं सगळं पिन डिस्क्रिप्शन आहे. नंतर आर्किटेक्चरल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051. आता ही जी आहे फंक्शनल ब्लॉक डायग्राम असणार आहे. पहिली जी ब्लॉक डायग्राम आहे पहिला पॉईंट ब्लॉक डायग्राम आहे ती फंक्शनल ब्लॉक डायग्राम. त्याच्यामध्ये काही ब्लॉक आणि आर्किटेक्चरल ब्लॉक डायग्राम हे याच्यामध्ये ईच अँड एव्हरी ब्लॉक येणार आहेत ते आपल्याला बघायचं ते नंतर. ओके. नंतर फंक्शन ऑफ ईच ब्लॉक. नंतर स्टडी ऑफ इंटरनल रॅम स्ट्रक्चर ऑफ इंटरनल रॅम. स्ट्रक्चर बघायचं सगळं इंटरनल रॅमचं काय आहे, किती रॅम आहे, किती मेमरी आहे, काय वॉटेवर. नंतर युनिट सेकंडमध्ये असणार आहे इन्स्ट्रक्शन सेट ऑफ मायक्रो कंट्रोलर इंटेल 8051. आता याच्यामध्ये याचं आहे क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर इन्स्ट्रक्शनचं क्लासिफिकेशन आहे जसं आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन, लॉजिकल इन्स्ट्रक्शन अशा बघितले होते ना, सेम तसे त्याचे क्लासिफिकेशन. नंतर आहे सिंटॅक्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, त्याचे इन्स्ट्रक्शनचे सिंटॅक्स. नंतर ॲड्रेसिंग मोड्स म्हणजे सिंटॅक्स म्हणजे काय आपण जे शॉर्ट फॉर्म लिहिले होते ना ते. नंतर ॲड्रेसिंग मोड्स आहे. नंतर फंक्शन अँड एक्झिक्युशन ऑफ एव्हरी इन्स्ट्रक्शन. नंतर ते
आपल्याला इन्स्ट्रक्शन बघायचे सिंटॅक्सचे, नंतर ॲड्रेसिंग मोड बघायचे आणि सगळ्यांचं फंक्शन आणि एक्झिक्युशन कसं होतं तर प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं बघायचं. तर याच्यामध्ये काय नोट दिलेली आहे बघा, स्टँडर्ड सिम्बॉलाइज सिंटॅक्स फॉर ऑल इन्स्ट्रक्शन मस्ट बी फॉलोड फ्रॉम बुक 1. आता बुक नंबर 1 घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार काय करायचं आपल्याला की जे सिंटॅक्स आणि इन्स्ट्रक्शन आहे ते फॉलो करायचे. ओके. नंतर आहे युनिट थर्डमध्ये 8051 म्हणजे काय असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग आहे. तर याच्यामध्ये प्रोग्रॅम्स फॉर ॲडिशन, जसं आपण 8085चे ॲडिशन सबट्रॅक्शन वगैरेचं प्रोग्राम केले सेम आहे, फक्त याच्यामध्ये जशा इन्स्ट्रक्शन असतील अकॉर्डिंग टू दॅट प्रोग्राम असणार आहे. म्हणजे प्रोग्राम्स फॉर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजन. आता याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसरमध्ये जे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर करायचं असेल इट इज मोर कॉम्प्लिकेटेड, पण याच्यामध्ये जे आहे ना 8051मध्ये इट इज सो सिम्पल. तर त्याच्यासाठी कंट्रोलर हा ॲडव्हान्स आहे आणि कंट्रोलर स्पेशल पर्पजसाठी वापरतात आणि सिंगल टास्कसाठी, आणि जो मायक्रो प्रोसेसर आहे तो मल्टीटास्किंगसाठी वापरतात. ओके. आपल्याला डिफरन्समध्ये कळूनच जाईल, तर बघूयात. नंतर आहे ऑर अँड एक्सऑर ऑपरेशन्स बघायचे, वन्स कॉम्प्लिमेंट, टूज कॉम्प्लिमेंट बघायचे, सम ऑफ सिरीज बघायचे, बायनरी टू ग्रे कन्वर्जन, ग्रे टू बायनरी कन्वर्जन, नंतर लार्ज ऑफ 2 नंबर्स, स्मॉलर ऑफ 2 नंबर्स अँड ट्रान्सफर ऑफ ब्लॉक, डेटा ब्लॉक. हे सगळं प्रोग्राम आपल्याला ALPमध्ये बघायचे 8051चे. आणि लास्ट युनिट, चौथा युनिट आहे तो आहे स्पेशल फंक्शन रजिस्टर. त्या युनिटचं नाव आहे चौथ्या SFR म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टर, नंतर टायमर आणि इंटरप्ट्स ऑफ 8051. तर हे याचं सगळं माहिती आपल्याला हे करायचं. तर स्पेशल फंक्शन रजिस्टरमध्ये काय त्याची लिस्ट बघायचं, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचे युजेस. नंतर टायमर 8 बिट टायमर आहे की 16 बिट टायमर आहे, काउंटर आहे ते बघायचं. नंतर प्रोग्रामिंग ऑफ टायमर काउंटर, प्रोग्रामिंग बघायची टायमर काउंटरची इन व्हेरियस मोड, वेगवेगळ्या मोडमध्ये. नंतर इंटरप्ट, नंतर प्रायोरिटी स्ट्रक्चर ऑफ इंटरप्टची जी प्रायोरिटी आहे ते बघायचं. तर असा आहे आपला ह्या सेमिस्टरचा सिलेबस, दॅट इज चौथ्या सेमिस्टरचा सिलेबस आहे. तर याच्यामध्ये रेफरन्स बुक्स कोणकोणते बघून घ्या. 8051 मायक्रो कंट्रोलर हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन्स बाय उदय शंकरा अँड MS मल्लिकार्जुन स्वामी, मॅग्रा हिल पब्लिकेशनचं आहे. नंतर मायक्रो प्रोसेसर्स अँड मायक्रो कंट्रोलर बाय US शहा, रिवाइज सेकंड एडिशनचं आहे, टेक्समॅक्स पब्लिकेशन पुण्याचं आहे, ते बघायचं, तो आहे बुक. नंतर द 8051 मायक्रो कंट्रोलर अँड एम्बेडेड सिस्टम युझिंग असेंब्ली अँड C बाय MA मजिदी, JC मजिदी अँड RD मॅकिनले, सेकंड एडिशन पियर्सन पब्लिकेशनचं आहे. नंतर लास्ट बुक आहे द 8051 मायक्रो कंट्रोलर बाय केनेथ आयला, थर्ड एडिशन. राईट. तर याच्यामध्ये तुम्हाला जे टेकमॅक्स पब्लिकेशनचा जो आहे बुक आणि आयलाचं जर राहिलं ना 2 बुक इनफ आहे. ओके. तर आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असतील तर ते घेऊन टाकायचे. ओके. तर आपण मेन सिलेबसला लगेच सुरुवात करूया आता. तर बघूया आता इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. तर मायक्रो कंट्रोलरचं इंट्रोडक्शन म्हणजे द इंटेल 8051 इज अ हार्डवेअर आर्किटेक्चर. तर हे हार्डवेअर आर्किटेक्चर आहे, सिंगल चिप मायक्रो कंट्रोलर विच हॅज डेव्हलप्ड बाय इंटेल इन 1980. आता ही जे आहे 8051 हार्डवेअर आर्किटेक्चर म्हणजे सिंगल चिपमध्ये मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि कोणी इंटेल कंपनीने डेव्हलप केलेलं आहे 1980मध्ये फॉर यूज इन एम्बेडेड सिस्टीमचे यूजसाठी. टुडे इट हॅज लार्जली बीन सस्पेंडेड बाय अ वास्ट रेंज ऑफ enhanced devices with the 8051 compatible processor cores that are manufactured by more than 20 independent manufacturers including Atmel, Infineon etc. तर याच्यामध्ये काय 20 इंडिपेंडंट मॅन्युफॅक्चरर आहेत बरेच 8051. का तर हे 8051ला कम्पॅटेबल
प्रोसेसर जे आहे ते मॅन्युफॅक्चर करतात. आणि याच्यामुळं काय, याचे ॲप्लिकेशन सिंगल टास्कसाठी वेगवेगळ्या याच्या यूजसाठी 8051 वापरतात. त्याच्यामुळं याचं वास्ट रेंज म्हणजे याचे एम्बेडेड सिस्टीममध्ये खूप प्रमाणात 8051 वापरतात. बेसिक प्रोग्रामसाठी तुम्हाला कोणते जरी छोटं जरी ॲप्लिकेशन हे करायचं असेल, डिझाईन करून आपण एखादं प्रोजेक्ट करायचं असेल तर 8051वर अगदी करणं सहज शक्य होतं आणि सोपं जातं. ओके, त्यासाठी त्याची डिमांड भरपूर असते आणि मॅन्युफॅक्चरिंग 20पेक्षा जास्त कंपनी. ओके, नंतर आहे आता आपण बघूया मायक्रो कंट्रोलरची ॲक्च्युअल डेफिनेशन काय. अ हायली इंटिग्रेटेड चिप दॅट कंटेन्स all components comprising a controller. This includes a CPU, RAM, some form of ROM, नंतर IO ports and timer. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय इंटिग्रेटेड चिप आहे, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, सगळे कॉम्पोनंट असणार. म्हणजे कंट्रोलरमध्ये कोणकोणते असणार आहे, CPU, रॅम, रोम, IO पोर्ट, टायमर, हे सगळं. म्हणून आणि आपलं प्रोसेसरमध्ये CPU आणि सिंगल चिप, फक्त CPU होता आणि रॅम रोम हे एक्सटर्नली कनेक्टेड असतात, हे एकच चिपमध्ये. आता बघूया, मायक्रो कंट्रोलर आर समटाईम्स कॉल्ड एम्बेडेड कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलर ला काय बोलतात, कधी कधी एम्बेडेड कंट्रोलर पण बोलतात. राईट, पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. हायली इंटिग्रेटेड चिप दॅट कंटेन्स ऑल कंपोनंट comprised a controller. This includes CPU, RAM, some form of ROM, IO ports and timers. Right? नंतर बघूया, विच म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलर आर समटाईम्स कॉल्ड एम्बेडेड कंट्रोलर पण बोलतात. नंतर विच जस्ट मीन दॅट दे आर अ पार्ट ऑफ ॲन एम्बेडेड सिस्टीम. म्हणजेच काय, हा मायक्रो कंट्रोलर काय, इट इज अ पार्ट ऑफ एम्बेडेड सिस्टीम. दॅट इज वन पार्ट ऑफ अ लार्ज डिवाइस ऑर अ सिस्टीम. म्हणजे हा काय, म्हणजे एम्बेडेड सिस्टीम म्हणजे इट इज अ लार्ज, एम्बेडेड मी लार्ज, मग लार्ज सिस्टीमचा एक पार्ट येतो काय, मेन पार्ट कोण, मायक्रो कंट्रोलर. म्हणजे काय, दॅट इज वन पार्ट ऑफ अ लार्ज डिवाइस ऑर सिस्टीम, पार्ट आहे सॉरी लार्ज सिस्टीमचा. आता बघा, द मायक्रो प्रोसेसर, अ मायक्रो कंट्रोलर is a general purpose device but one that it means to read data, perform limited calculations on that data and control its environment based on those calculation. आता मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर हे काय करतात, जे मायक्रो प्रोसेसर आहे ते एक प्रकारचं छोटंसं मायक्रो, म्हणजे ते काय करतं, जनरल पर्पज डिवाइस आहे, but one that it means to read data, perform limited calculations on the data and control its environmental based on the calculation. म्हणजे काय करतं मायक्रो प्रोसेसर, हे काय सॉरी जे मायक्रो प्रोसेसर आहे एक प्रकार छोटंसं कंट्रोलर. म्हणजे ते फक्त काय करतं, डिवाइस आहे ते काय करतं, डेटा रीड करतं, राईट करतं, त्याच्यावर जे कॅल्क्युलेशन आहे ते परफॉर्म करतं आणि अकॉर्डिंग टू काय करतं, कंट्रोल करतं, म्हणजे कॅल्क्युलेशन्स ऑन द डेटा अँड कंट्रोल इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे काय करतं, जे एन्व्हायरमेंट आहे ते कंट्रोल करून ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन म्हणजे रीड, म्हणजे वेगवेगळे जे कंट्रोल सिग्नल आहेत ते प्रोव्हाइड करतो. ओके, कशाचं काम आहे, मायक्रो प्रोसेसर. आता याच्यामध्ये नंतर बघूया द प्राईम यूज ऑफ मायक्रो कंट्रोलर. आता मायक्रो कंट्रोलरचा मेन यूज काय. द प्राईम यूज ऑफ मायक्रो कंट्रोलर इज टू कंट्रोल द ऑपरेशन्स ऑफ मशीन using fixed program that is stored in ROM and that does not change over the lifetime of the system. आता याच्यामध्ये कसं असतं, हे प्राईम यूज मायक्रो कंट्रोलरचं काय करतं, कंट्रोलर इज टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ मशीन. तर कोणती जी मशीन आहे
म्हणजे एखाद्या मशीनमध्ये कंट्रोलर वापरला आपण, तर ते काय करतं, तर त्याच्यासाठी एक फिक्स प्रोग्राम रोममध्ये स्टोअर केलेला असतो आणि त्याच्यानुसार ते काय करतं, ते कंट्रोल करतं कोणाला, मशीनला. आणि तो जो प्रोग्राम आहे तो आपल्याला लाईफ टाईमसाठी चेंज करता येत नाही. एकदा रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, फक्त रीड करू शकतो. एकदा तो बंद केला, त्याच्यामध्ये काय केलं, तो इन्स्टॉल म्हणजे तो प्रोग्राम जर त्याच्यामध्ये राईट करून टाकला आपण, त्याची एक प्रोसेस आपल्याला नंतर आपण प्रॅक्टिकलमध्ये बघूच, राईट. तर तर तो लाईफ टाईमसाठी आपल्याला हे करता येत नाही. तर काही आय सी अवेलेबल आहेत की ते प्रोग्राम इरेज करून पुन्हा त्याला रिप्रोग्राम करता येतं, तो भाग वेगळा आहे. पण तो ज्या स्पेशल आय सी असतात ना, तर त्याच्यामध्ये ते जे प्रोग्राम असतात ते एकदा म्हणजे एखादं सपोज काय करायचं, आता ATM मशीन आहे किंवा कॉपी वेंडिंग मशीन आहे थोडक्यात एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये कॉपी वेंडिंगचा प्रोग्राम बघितला की आपण काय केलं, कप ठेवला, एक सेन्सर लावला आणि त्याच्यानंतर कॉपी घेणार आणि ते सगळं होणार, राईट. तर कॉपी वेंडिंग मशीन किंवा तिकीट वेंडिंग मशीन ह्या ज्या आहेत, तर याच्यामध्ये एक स्पेशल पर्पजचा प्रोग्राम असतो आणि ते काय करतं, ते त्याच्यानुसार ते मशीन कंट्रोल करतं आणि ते रोममध्ये फिक्स असतं. आणि नंतर जर तुम्हाला जर प्रोग्राम जो इरेज करायचा असेल, तो इरेज करता येत नाही. तो लाईफ टाईमसाठी तसाच प्रोग्राम, त्याच्यामध्ये काही चेंज करता येत. क्लिअर. नंतर आता बघूया फीचर्स. हे बघूया फीचर्स बघूया 8051चे. तर पहिलं फीचर्स आहे याची ॲप्लिकेशन बघूया. तर याचं पहिलं फीचर आहे, इट प्रोव्हाइड्स मेनी फंक्शन इन अ सिंगल पॅकेज. याच्यामध्ये काय मेनी फंक्शन आहेत एका सिंगल आय सीमध्ये पॅकेज. म्हणजे 8 बीट डेटा बस. आता इट इज द 8 बीट मायक्रो कंट्रोलर. तर हे काय याला डेटा बस किती आहे, 8 बीट डेटा बस आहे. इट कॅन ॲक्सेस 8 बीट ऑफ डेटा इन वन ऑपरेशन. म्हणजे पॅरलली डेटा काय करतं, 8 बीट डेटा ॲक्सेप्ट करतं एका ऑपरेशनमध्ये. नंतर 16 बीट ॲड्रेस बस. जसं मायक्रो प्रोसेसरमध्ये काय होतं, 8 बीट डेटा बस होती, 16 बीट ॲड्रेस बस होती सेम. ते इट हॅज 16 बीट ॲड्रेस बस. इट कॅन ॲक्सेस 2⁶ दॅट इज memory location is 64 किलोबाईट each of RAM and ROM. म्हणजे याची जे ॲड्रेस आहे, मेमरी ॲड्रेस बस जे आहेत 16 आहेत, त्याच्यामुळं मेमरी लोकेशन 64 किलोबाईट असणार आहे ईच ऑफ रॅम अँड रोम. आता नंतर ऑन चिप रॅम आहे 128 बाईट, म्हणजे डेटा मेमरी आहे ते, त्याला बोलतात डेटा मेमरी. ऑन चिप रॅम 128 बाईट. आणि नंतर ऑन चिप जे रोम आहे तो 4 किलोबाईट आणि ते त्याला बोलतात प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी. म्हणजे याच्यामध्ये काय, जी प्रोग्राम मेमरी आहे आणि डेटा मेमरी आहे हे सेपरेट आहे. म्हणजेच काय, हे हार्वर्ड आर्किटेक्चरनुसार डिझाईन केलेला आहे. ओके. कंट्रोलर हा हार्डवेअर आर्किटेक्चरनुसार डिझाईन केला असतो आणि जो प्रोसेसर आहे तो ऑन न्यूमन. म्हणजे याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय असतं, डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी एकत्र असते आणि याच्यामध्ये सेपरेट आहे, म्हणजे पण ऑन चिप. ओके. नंतर 4 बाईट बायडायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट. याच्यामध्ये 4 बाईट इनपुट आउटपुट पोर्ट आहेत बायडायरेक्शनल. नंतर UART सिरियल पोर्ट आहे. UARTचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर. सिरियल पोर्ट आहे, ते डिजिटल कम्युनिकेशनसाठी, डेटा ट्रान्सफरसाठी वापरतात, राईट. नंतर आहे 2 16 बीट टायमर. याच्यामध्ये 2 16 बीट टायमर आहेत. नंतरचं आहे 2 16 बीट टायमर. नंतर याच्यामध्ये 2 लेवल इंटरप्ट प्रायोरिटी आहे, 2 लेवल इंटरप्ट प्रायोरिटी आहे. ते फीचर आपल्याला नंतर पुन्हा डिटेलमध्ये बघायचंच आहे. नंतर याच्यामध्ये पॉवर सेविंग मोड आहे मायक्रो कंट्रोलरमध्ये. नंतरचं जो फीचर आहे ऑन चिप ऑसिलेटर आहे आणि क्लॉक सर्किट आहे ऑन चिपच. नंतर डायरेक्ट बीट अँड
बाईट ॲड्रेसिबिलिटी आहे, याच्यामध्ये बीट पण ॲड्रेस देता येतं आणि बाईटचं पण ॲड्रेसिबिलिटी देता येते. ओके. नंतर आहे बायनरी और डेसिमल ॲरिथमॅटिक. याच्यामध्ये बायनरी ॲरिथमॅटिक पण आहे, डेसिमल ॲरिथमॅटिक पण असतं. नंतर आहे साइन आणि ओव्हरफ्लो डिटेक्शन अँड पॅरिटी कॉम्पिटिशन. तर याच्यामध्ये साईन जे आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर जे आहे त्याचं ओव्हरफ्लो डिटेक्शन करता येतं, साईनचं पण डिटेक्शन करता येतं. आणि पॅरिटी कॉम्पिटिशन म्हणजे इवन पॅरिटी ऑर पॅरिटी हे एक त्याचं फीचर आहे. नंतर इंटिग्रेटेड बुलियन प्रोसेसर फॉर कंट्रोल ॲप्लिकेशन. याच्यामध्ये इंटिग्रेटेड बुलियन प्रोसेसर आहे कशासाठी, जे ॲप्लिकेशन कंट्रोल करतं. नंतर फुल डेप्थ स्टॅक ऑफ सबरूटीन. याच्यामध्ये रिटर्न लिंकेज अँड डेटा स्टोरेज स्टॅक करणं जर म्हणजे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जे स्टॅक म्हणजे जर एखादं कायला सबरूटीन कॉल करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा जो सबरूटीन आहे स्टॅक आहे फुल डेप्थवाला तो प्रेझेंट असतो डेटा स्टोरेजसाठी, टेम्पररी डेटा. हे एवढं इनफ आहे आजचं. आज काय बघितलं, सिलेबसचं बघितलं आणि इंट्रोडक्शन बघून याचे फीचर्स बघितले. ओके. तर पुन्हा अजून फीचर जर कुठे मिळत असतील तर मी काय करतो, तुम्हाला ती PDF म्हणजे पाठवून देतो आपल्या ग्रुप. चालेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. ओके.